नाही, मी त्यांचं काय भाषण ऐकलेलं नाही. ऐकल्यानंतर मी त्याच्यावर उत्तर देईन. स्वबळावरती लढू काय असणार? आता स्वबळावर लढण्याचं त्यांनी जाहीर केलं हा ठीक आहे, परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती यापूर्वीसुद्धा म्हणजे आम्ही ज्यावेळा काँग्रेस आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळासुद्धा आम्ही एकत्र लढलेल्या नाहीत. जिल्हा परिषद पंचायतमध्ये उमेदवारांची संख्या फार मोठी असते. हे आम्ही ज्या आघाड्या करतो हे निवडणूक झाल्यानंतर करतो. त्यामुळे स्वबळावरचा सवाल नाही. ह्या निवडणुका स्वबळावरच होतात. सगळेच पक्ष लढतात. काल अमित शहा पुण्यामध्ये होते. शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अशा पद्धतीने टीका त्यांनी शरद पवार. नाही, मी त्यांचं काय भाषण ऐकलेलं नाही. ऐकल्यानंतर मी त्याच्यावर उत्तर देईन. अजितदादा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर काही लावल्याचे पाहायला मिळते. नरेश म्हस्के म्हणतायत की पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार. रसिकच अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. तसं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे, तसं एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते. ठीक आहे, त्या भावना आपापल्या असतात, परंतु आमच्यात अतिशय उत्कृष्ट समन्वय आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवू. राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आता RSSच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेता येणार आहे. अशा पद्धतीने पूर्वी बंदी